छत्रपती शिवाजी महाराजांना मी राखी बांधणं गरजेचं आहे. मला इथं सीन दाखवतो. बेसिकली मी हे बांधलं, याच्या पुढे कोण जायचं नाही म्हणून. नमो शंकर ए जंपेव इकडे वरती मूर्ती बेसिकली आमच्या घरावरती बसवलेली आहे. मला तर वाटतं सध्यापर्यंत अखंड हिंदुस्थानात ही एकमेव मूर्ती एवढी मोठी या हाईटला बसवलेली आहे. तुमच्या गावात सुद्धा बसवली असली मूर्ती तर मला खालती कमेंट करा आपल्या गावचं नाव. हे माकडा सुटायला नको पाहिजे. मागच्या वर्षी देणे ती खालची राखी ध्वज, त्याच्या पाठीमागे जे डोंगर मला माहीत नाही कॅमेरा दिसायला की नाही, ते आहे आपलं येळ्ळूरगड, राजहंसगड. इथं हे विधानसौध दिसू. जय राम जय जय राम. तुझे व्हिडिओ काढण्यासाठी तू मला पैसे द्यायला पाहिजे. बरे 500 रुपये वन व्हिडिओ. माझा फोन कुठं रामन दर्शत. जय राम जय जय राम श्री राम जय जय राम. तुझे व्हिडिओ काढण्यासाठी तू मला पैसे द्यायला पाहिजे. बरे 500 रुपये वन व्हिडिओ. चल वरती. मी जाऊ वरती पहिला. सीताराम सीताराम. बांधलीस राखी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांना मी राखी बांधणं गरजेचं आहे. मूर्ती बेसिकली आमच्या घरावरती बसवलेली आहे. मला तर वाटतं सध्यापर्यंत अखंड हिंदुस्थानात ही एकमेव मूर्ती एवढी मोठी या हाईटला बसवलेली आहे. जर तुमच्या गावात सुद्धा बसवली असली मूर्ती तर मला खालती कमेंट करा आपल्या गावचं नाव. आणि कोणाला तरी बसवायची इच्छा असली तर काही आपल्याला जर समजूत पाहिजे असली हे कसं बसवायचं, कशी त्याला सिस्टीम करायची, तर मला तुम्ही संपर्क करू शकता. मी तुम्हाला सगळं मदत करतो. तो कपिलेश्वर मंदिरवरचा भगवा ध्वज, त्याच्या पाठीमागे जे डोंगर मला माहीत नाही कॅमेरा दिसायला की नाही, ते आहे आपलं येळ्ळूरगड, राजहंसगड. इथं हे विधानसौध दिसू शकतं आहे. आणि हे इथं पोल खाली आहे, खरं तर आपला तिरंगा झेंडा तिथं लागतोय. सो ह्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला सगळं दिसून येत आहे. घट बांधवा. सीताराम 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 सीताराम. हे माकडा बांधलीत घाट. सुटायला नको पाहिजे. मागच्या वर्षी देणे ती खालची राखी. ठीक आहे, उतर खालती हळू. तुम्हाला इथं सीन दाखवतो. बेसिकली मी हे बांधलं, याच्या पुढे कोण जायचं नाही म्हणून. नमो शंकर ए जंपेव इकडे वरती ये. काय म्हणाले. चल